आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुचित्रा, तू सुचित्रा सुचित्रा वहिनी पाणी घे. ये बस ये बस ये हळू सावकाश. ये बस इथे हळू बस. हे घ्या पाणी घे पाणी घे. सुचित्रा काही नाही झालंय. ओके तू तू शांत हो. बघू मी आहे ना. बाय काय झालंय काय? तुम्ही दोघी आमच्यापासून काही लपवताय? काय गो? नाही आई, असं काही नाहीये. अगं सुचित्राला जरा बरं वाटत नव्हतं ना, आणि त्यात तिने सकाळपासून काही खाल्लंही नसेल म्हणून जरा चक्कर आल्यासारखं झालं. बाकी काही नाही. अगं पण ते पोलीस. अगं आई, ते त्यांचं काम करत होते, चौकशी करत होते फक्त. हो पण ते आपल्या घरी का आले होते? वहिनी अगं ओजस सुचित्राचा मित्र होता म्हणून ते नॉर्मल चौकशी करायला आले होते इथे बस. तुझा या प्रकरणाशी खरंच काही संबंध नाहीये ना? गौरव काही काय बोलतोयस तू? आणि प्लीज तुम्ही तिला आता जास्त प्रश्न विचारून आणखीन त्रास देऊ नका. सुचित्रा तू रिलॅक्स हो. ओके रडणं थांब. काही झालेलं नाहीये. वहिनी सुचित्रासाठी पोहे गरम करून आण ना, आणि तिच्यासाठी जरा जास्त साखर घालून चहा कर. ठीक आहे? हो. सुचित्रा तोपर्यंत आपण बाहेर फेऱ्या मारू. जरा मोकळ्या हवेत बरं वाटेल तुला. वहिनी पोहे आणि चहा बाहेरच घेऊन ये. हा सुचित्रा. बाबा 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 काय झाला? काय वाघ पाठी लागलो? ओ बाबा तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कसली गुड न्यूज? गिरिजाच्या घरी पोलीस आले होते. काय? हो पण पोलीस त्यांच्या घराकडे कशासाठी गेले? ते काही माहित नाही पण पोलीस गेले होते एवढं नक्की. अरे बाबा हे काय झाला तर व्यवस्थित सांगशील? हो बाबा नक्की काय झालं ते मला माहित नाहीये पण माझा मित्र जवळ राहतो ना त्याने मला सांगितलं. पोलीस ना गिरिजा आणि सुचित्राची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. पोलीस त्यांच्या घराकडे गेले म्हणजे नक्कीच हो मोठं मॅटर शिरला का ना? मलाही तसंच वाटतंय. वाटतं ना? मग त्याची पूर्ण माहिती घे म्हणजे आपण गिरिजा व्यवस्थित अडकवू शकतो. शिरला का ना? आपल्यासाठी ही नामी संधी आहे. त्याचा फायदो घेऊ गयो. ही संधी दौडून चालायचा नाही. चल चल कामाक लाग जा. हो ताई आता काय करायचं? काय करायचं सुचित्रा? आपण जे काही ठरवलं होतं त्याप्रमाणे तर तू वागतच नाहीयेस. सॉरी सॉरी मी घाबरले होते. सुचित्रा मला माहितीये तू घाबरली होतीस, पण तुझ्या अशा वागण्यामुळे घरी सगळ्यांना संशय आलाय. माझंच चुकलं. मी तिथे जायलाच नको होतं. माझंच चुकलंय. पण ताई मी 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 नाही हं त्याला मारलं. खरंच तू माझ्यावर विश्वास ठेव. सुचित्रा तू शांत हो. हळू.
मला माहितीये की यात तुझी काही चूक नाही. ओके, ताई, चूक नसताना पोलीस मलाच पकडून घेऊन गेले तर मी सुचित्रा, असं काही होणार नाही. मी आहे ना, मी असं काही होऊ देणार नाही, कळलं? ताई, हे प्रकरण अंगाशी येण्याच्या आधी आपल्याला सॉर्ट करायला लागेल. मला खूप भीती वाटते. म्हणूनच म्हणतेय मी, त्या रात्री तुझ्यासोबत ती मैत्रीण कोण होती? तन्वी होती. तन्वी. तिचा नंबर आणि पत्ता दे मला. सुचित्रा, काय म्हणतेय मी? नंबर आणि पत्ता दे ना. कोणाचा नंबर आणि पत्ता हवाय ताई? प्लीज माझ्यापासून काही लपवू नका. गौरव, असं काहीच नाहीये. ताई, मी सगळं ऐकलंय. गौरव, अरे ज्या रात्री तो ओजस गेला त्या रात्री सुचित्रा त्याच्या सोबत होती. काय? गौरव, गौरव, हळू जा. अरे, एवढं सगळं घडलं, तुम्ही मला सांगितलं का नाही? गौरव, अरे सगळेजण टेन्शन घेतील म्हणून आम्ही नाही बोललो. अगं ताई, मला सांगायला काय हरकत होती? मी मदतच केली असती ना तुम्हाला. गौरव, गौरव, तू प्लीज शांत हो. हे बघ, तेव्हा आम्ही खूप पॅनिक झालो होतो, नाही सुचलं हे. दादा, आता पोलीस घरापर्यंत आले. ते मला घेऊन गेले तर हे बघ, काळजी करू नको. काही नाही होणार, आम्ही आहोत ना. मला सांग, तू खरंच काही केलं नाहीयस ना? नाही दादा, दादा, खरंच मी खरंच काहीच केलेलं नाही. तू विश्वास ठेव माझ्यावर. गौरव, मलाही वाटतं सुचित्राने काही केलेलं नाहीये. अगं, तुला वाटून काय उपयोग आहे ताई? पोलिसांना पटलं पाहिजे ना. चिटल्याची विचारपूस करत पोलीस घरापर्यंत आलेत. म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे की त्यांचा चिटल्यावर संशय आहे. अरे, म्हणून तर आम्ही पुरावे गोळा करायचा प्रयत्न करतोय. बरं, आता काय करायचंय?